बनवण्यासाठी पाव किलो भोपळा मी बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं घालून मिक्सरला जाडसर दळून घ्यायचं आहे। कढईमध्ये 1.5 चमचा तेल गरम करून त्यात जिरी, मोहरी, हिंग घालायचं आहे। मिक्सरला फिरून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे। कढीपत्त्याची पाने घालायची आहे। तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। हळद घालायची आहे, व्यवस्थित मिक्स करायची आहे। कट केलेला भोपळा घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भोपळ्याला 2 ते 3 मिनिटं तेलावर छान परतवून घ्यायचं आहे। भोपळा छान परतल्यानंतर 4 चमचे भिजवलेली चणा डाळ त्यामध्ये घालायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। उकळी आल्यानंतर 3 चमचे बारीक दळलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं भाजीला शिजवून घ्यायचं आहे। 12 मिनिटांनंतर भाजी आपली छान शिजलेली आहे। कट केलेली कोथिंबीर घालून खाण्यासाठी तयार आहे दुधी भोपळ्याची भाजी।